बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीण महिलेने किमान 7 दिवस तरी घराबाहेर पडू नये असं बोललं जातं। परंतु शिक्षण घेण्याची तळमळ, शिक्षणाची प्रबळ जिद्द आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असेल तर कोणतंही स्वप्न अपूर्ण राहत नाही। याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळतंय। शहरातील श्री बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शीतल चित्ते या तरुणीने प्रसूतीनंतर अवघ्या 4 दिवसात 12वीच्या बोर्ड परीक्षेला हजेरी लावून अनेकांसमोर आदर्श निर्माण केलाय। शीतल यांची प्रसूती 6 फेब्रुवारी रोजी झाली। त्यानंतर 10 फेब्रुवारी पासून 12वीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली। नुकताच प्रसूती झालेल्या अवस्थेतही त्यांनी परीक्षा न सोडण्याचा ठाम निर्णय घेतला। अवघ्या 4 दिवसाच्या बाळाला सोबत घेऊन त्या पीपल्स कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर दाखल झाल्या आणि शांतपणे प्रश्नपत्रिका सोडवली। परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं आणि त्यांच्यासाठी मातृस्नेह हॉल तयार केला। पती कुटुंबियांनीही भक्कम साथ दिली। प्रसूतीनंतर शारीरिक त्रास असतानाही शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी दाखवलेली चिकाटी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतीये। शीतल यांचं स्वप्न पुढे शिक्षण पूर्ण करून शिक्षक होण्याचे आहे। परिस्थिती कशी असली तरी शिक्षण पूर्ण करायचे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत असून शिक्षणासाठीची त्यांची तळमळ समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतीये। शीतल चंद्रकांत चित्ते आहे। मी महाविद्यालय बसवेश्वर महाविद्यालय येथील मी विद्यार्थिनी आहे आणि माझा पीपल्स कॉलेजला नंबर आलेला आहे। पीपल्स कॉलेजच्या सरांनी माझ्यासाठी मातृस्नेह कक्ष हे ओपन केलेले आहे। त्या कक्षामध्ये माझ्या बाळासाठी एक झुला ॲडजस्टमेंटसाठी आणून दिलेला आहे आणि तिथे माझी सिस्टर असते की बाळाला देखभाल वगैरे करणे आणि माझ्यासाठी एक हॉल आहे। हॉलमध्ये एक चेअर, एक टेबल आहे आणि माझ्यासाठी सरांनी पेपर एका हॉलमध्ये मला एक दिलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पेपर देताय, पुढे चालून काय व्हायचं, तुमचं काय स्वप्न आहे? मला एक शिक्षिका बनायचं आहे सर आणि माझा पेपर जर दिला तर मी बहुतेकच शिक्षिका होईल। तर आम्ही म्हणले होते की सर मला पेपर पुढे द्यायले, मी पेपर जर दिले तर मी शिक्षिका बनेन, नाही दिले तर मी कसं शिक्षिका बनेन। तर माझ्या हसबंडने मला म्हणले की तुझ्या मनातच आहे पेपर द्यायचं ती दे, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि घरच्यांचा पण प्रतिसाद, घरच्यांनी पण मला बराच सपोर्ट केलाय। तू आता सीजर केलेली आहे तर तू कशी जाशील, तर मी म्हणले की माझ्यावर ते सगळं सोडून टाका, फक्त तुम्ही मला साथ द्या की मी पेपर देईल। नमस्कार। 10 फेब्रुवारी पासून आपल्या सेंटरवर 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरलाच आम्हाला कळालं की एक 2 दिवसाचं बाळ घेऊन एक विद्यार्थिनी आली होती। त्यामुळे परीक्षा केंद्र प्रमुख आणि आम्ही कॉलेज प्रशासनाने निर्णय घेतला की यांची एक व्यवस्था करण्यात यावी, कारण 2 दिवसाचं बाळ होतं त्या दिवशी। त्या अनुषंगाने मग आम्ही मात्र स्नेह असा एक कक्ष स्थापन केला आणि तिथे बाळाची 3 घंटे बसण्याची व्यवस्था केलेली आहे। एक झुला पण आम्ही तिथे टाकलेला आहे। त्यामुळेच त्या मुलीमध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे आणि ती बाकीचे पेपर जे आहेत आता ते अत्यंत कॉन्फिडेंटली सोडवत आहे। आणि विद्यार्थ्यांसाठी, परीक्षार्थींसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवणे हे केंद्राचं एक कामच असते, ते किंवा एक आमची नैतिक जिम्मेदारी आहे। त्या भावनेतून, त्या दृष्टिकोनातून आम्ही हे मातृस्नेह कक्ष सुरू केलेला आहे। शीतल चित्ते नावाची मुलगी पीपल्स महाविद्यालयाच्या केंद्र क्रमांक 104 वर ज्या दिवशी 10 तारखेला पेपर होता त्या दिवशी ती परीक्षार्थी म्हणून आली होती। ज्यावेळेला ती आमच्याकडे चौकशीसाठी आली की माझं बाळ लहान आहे आणि मला फिडिंगसाठी जायचं आहे, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की तिचं बाळ अत्यंत लहान आहे। बाळ लहान आहे म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की एक महिन्याभराचं तरी असेल। केवळ 4 दिवसाचं बाळ घेऊन त्यावेळेला ती इथे आली होती आणि नांदेड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा हे चालू आहे। त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुलजी कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा चालू असतानाही ती माता आपलं ध्येय साध्य करण्यासाठी परीक्षा केंद्रावर आलेली होती। त्याचबरोबर उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर साहेब हेही या ठिकाणी केंद्राला भेट देऊन गेलेले होते आणि नेहमीच लातूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष माननीय सुधाकर तेलन साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि भासमान मीटिंग मध्ये मी त्यांना हा प्रश्न विचारला की आमच्या केंद्र क्रमांक 104 पीपल्स महाविद्यालयावर एक 4 दिवसाचं बाळ घेऊन आई आलेली आहे आणि महाराष्ट्रातली पहिली केस आहे, तर हिच्यासाठी मी मातृस्नेह कक्षाची स्थापना करू शकतो का। आणि त्यांच्या मार्गदर्शन आणि महाविद्यालयाचे प्रशासन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवशंकर भानेगावकर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही मातृस्नेह कक्षाची स्थापना त्या आईसाठी आणि त्या बाळासाठी केली, ज्यामध्ये तिची जी चुलत बहीण आहे
ती बाळाची या ठिकाणी काळजी घेण्यासाठी स्वतंत्र एक झुला, 2 सोफे, फॅन याची व्यवस्था केली. आणि त्या आईसाठी जे तिचं शिजर पण झालेलं आहे, विशेष म्हणजे ती पहिल्या मजल्यावर जाऊ शकत नाही, चलू शकत नाही, म्हणून हे लक्षात आल्याच्या नंतर तिच्यासाठी एक स्वतंत्र आरामदायी चेअर, एक टेबल आणि त्याच्यावर एक परिवेक्षणासाठी एक महिला या ठिकाणी प्राध्यापिकेची आम्ही नियुक्ती केली, ज्यामुळं ती भयमुक्त आणि आपल्या बाळाची चिंतामुक्त परीक्षा या ठिकाणी देईल आणि तिचं जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आणि मला वाटतं की तिचं ध्येय साध्य होईल आणि यासाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो. या सगळ्यांसाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर, उपाध्यक्ष सी. प्रवीण पाटील सर, सचिव श्यामल पत्की मॅडम, सहसचिव अग्रवाल साहेब आणि सगळेच कार्यकारिणी सदस्य यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे. सर्व प्रशासनाच्या मदतीने हे मातृस्नेह कक्ष आम्ही स्थापन करू शकलो.